4-5 दिवसापासून पाहून राहिलो, हे जे बीडचं प्रकरण जे आहे ना, जे आता झालेलं आहे, एक सरपंचाची हत्या. मला असं वाटते की त्यांना जस्टिस भेटायला पाहिजे. परंतु याच्या अगोदरचे प्रकरण, एक गोपाळ शेटे प्रकरण तुम्ही पाहून घ्या. पहिले किती लोकांची हत्या झाली, पूर्ण प्रकरण हे मीडियामध्ये गाजलेलं आहे. ह्या प्रकरणामध्ये अजून पण आरोपीला ना पकडलं आणि मी बायजत बरी झालेला माणूस न्यायासाठी मी भटकत आहे. परंतु फरक एवढाच आहे, अरे मी गरीब आहे. मी गरीब आहे म्हणून माझ्या पाठीमागं कोण नाही, म्हणून कोणी नाही मी आंदोलन मोर्चा करणार आहे. हे आम्ही पाहून राहिलो इकडे आंदोलन मोर्चा. एक हत्या पाठीमागं, ज्याच्या पाठीमागं कोणी ना कोणी आहे, त्याच्या पाठीमागं कोणी ना कोणी बॅकग्राऊंड आहे, जो मोठा माणूस आहे, त्याचं प्रकरण चालवलं जाते इथं. परंतु माझ्यासारखं सामान्य माणसाचं काय, मला कधी न्याय मिळणार आहे? मी क्लीन चिट झालेलो आहे, मी निर्दोष झालेलो आहे, मी स्वतःहून मेहनत करून निर्दोष झालेला आहे, मी वकील बनून निर्दोष झालेला आहे. तरी माझ्या पाठीमागं कोणी येत नाही रे. का त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखी त्यांना मेल्यावर त्यांचं तुम्ही त्या संविधानाला लागू करणार का, अशासारखी माझी गंमत झाली. माझ्याकडे सगळा रेकॉर्ड आहे, माझ्याकडे पूर्ण सबूत असून संध्याने मी लढतो आहे. कोर्टामध्ये रात्रंदिवस लढत आहे. मी पार्ट टाइम जॉब करत आहे. मी रात्रंदिवस झटत आहे न्यायासाठी, की जेणेकरून माझ्यासारखं गोपाळ शेटे परत निर्माण नाही व्हायला पाहिजे, ते परत पैदा नाही व्हायला पाहिजे. मी यासाठी झटत आहे रे, मी सगळ्यांसाठी झटत आहे. मला खूप त्रास होऊन राहिला आता.